रोटरी क्लब सातारा कॅम्प हा क्लब नेहमीच समाजोपयोगी व लोकहिताचे उपक्रम राबवत आलेला आहे। सातारा जिल्ह्यात अनेक वर्षापासून सर्वसामान्य व गरजू रुग्णांसाठी अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राची सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना आवश्यक रक्तघटक वेळेत मिळण्यात अडचणी येत होत्या। त्यामुळे अनेक रुग्णांना उपचारासाठी इतर शहरांवर अवलंबून राहावे लागत होते। ही गरज ओळखून रोटरी इंटरनॅशनल रोटरी फाउंडेशन तसेच बहामा देशातील रोटरी क्लब ऑफ ईस्ट नासाऊ यांच्या आर्थिक सहकार्याने सुमारे 50 लाख किमतीचे अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण यंत्रणा व आवश्यक उपकरणे सातारा जिल्ह्यास उपलब्ध करून देण्यात आले आहेत। या प्रकल्पांतर्गत सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय येथे अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण यंत्रणा बसवण्यात आली असून माऊली ब्लड बँकेसाठी डीप फ्रीजर, कम्प्युटर प्रणाली, जनरेटर, एअर कंडिशनर तसेच इतर आवश्यक अत्याधुनिक उपकरणे पूर्णपणे विनामूल्य देण्यात आलेली आहेत। या अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राच्या लोकार्पणाचा समारंभ दिनांक 30 जून रोजी दुपारी 3 वाजता सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय व माऊली ब्लड बँकेच्या सेमिनार हॉलमध्ये संपन्न होणार आहे। या लोकार्पण सोहळ्यास सर्व नागरिक, सामाजिक संस्था, रक्तदाते व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या समाजोपयोगी उपक्रमाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन रोटरी क्लब सातारा कॅम्पच्या अध्यक्षा निलिमा निकम व सचिव वैशाली निंबाळकर यांनी केले आहे। नमस्कार, मी रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्पची अध्यक्षा निलिमा निकम आपणा सर्वांना, सर्व सातारकरांना एक आवाहन करत आहे आणि आनंदाची बातमी पोचवत आहे। साताऱ्यातल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक अतिशय उत्तम पाऊल उचललं गेलेलं आहे। साताऱ्यातील सिव्हिल हॉस्पिटल आणि माऊली ब्लड बँक या दोन्ही ठिकाणी रक्तगट विलगीकरण यंत्रणा आणि रक्तसंवर्धन आधुनिकीकरणाची यंत्रणा रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्प आणि अमेरिकेतील बहामा येथील नौसाय या रोटरी क्लबच्या माध्यमातून ग्लोबल ग्रँटच्या स्वरूपामध्ये साधारणपणे 50 ते 52 लाखांचं साहित्य या दोन्ही ठिकाणी देण्यात आलेलं आहे, ज्याचा उपयोग दीर्घकालीन शीतीकरण, रक्तघटकांचं शीतीकरण करण्यासाठी आणि रक्तातील घटक विलगीकरण करण्यासाठी होणार आहे। आता या कारणांसाठी विविध रक्तघटक आणि रक्त उपलब्धतेच्या कमतरतेच्या समस्येने साताऱ्याच्या बाहेर जे गरजू लोकांना जावं लागत होतं, तर आता त्या सुविधा साताऱ्यातच उपलब्ध आहेत आणि पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत। यासाठी त्यांना कोणतीही फी आकारली जात नाही आहे। तर या ज्या मशीन आहेत आणि हे जे कार्य आहे त्याचं लोकार्पण करण्यासाठी 30 जूनला माऊली ब्लड बँकच्या हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सातारकरांना आवाहन आहे की त्यांनी या कार्यक्रमासाठी जरूर यावं। साताऱ्यातील वरिष्ठ अधिकारी वर्ग आणि रोटरीतील उच्च पदस्थ अधिकारी वर्ग या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी इथे उपस्थित राहणार आहेत। त्यांच्याशी आपण जरूर संवाद साधावा आणि या सुविधेतून अजून कोणता लाभ मिळणार आहे त्याबाबतची माहितीही सर्वांनी जरूर जाणून घ्यावी। आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।